शानदार और जानदार नामदार खिलाड़ी हैं। इन्हें पहचान की जरूरत नहीं, इनका टैलेंट ही इनकी पहचान है। गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाजी की कमान पर मयूर वाघमारे। गति के महारथी, तेज तर्रार गेंदबाज, रायगढ़ एक्सप्रेस के नाम से मशहूर, इस वक्त अपने बॉलिंग ट्रैक पर सज्ज होते हुए मयूर। पूरी तरीके से फील्डिंग सेट हो चुकी है। मैच का आगाज करने की अनुमति अंपायर ने इस वक्त जरूर दी है। मैच ऑन होता हुआ, एक तरफ है शौर्य हर्षित 11 तो दूसरी तरफ पाटिल 11 के बीच ये घमासान युद्ध, आज की दिन का ये दूसरा मुकाबला। अभिषेक स्ट्राइक पर हैं, हट्टे कट्टे शरीर के हैं, अनुभव से भरपूर हैं। अंपायर का इशारा आता हुआ लेट्स प्ले, स्टार्ट द मैच। पहली गेंद लेकर तैयार होंगे मयूर। 10 से 15 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी रबर बॉल में करना पसंद करते हैं और इस वक्त अभिषेक आंगने सामना करने के लिए सज्ज होते हुए। वेरी फर्स्ट बॉल, पहली गेंद ब्लाइंड स्ट्रोक रहा, तेज गति की गेंद थी, बिल्कुल जागते रहो का आदेश देती हुई ये गेंद, गुड मॉर्निंग कहती हुई ये गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। इस डॉट डिलीवरी के साथ अपनी गेंदबाजी की शुरुआत की है गेंदबाज मयूर ने। इस बार बैकफुट पर हटे, करारा प्रहार किया, गेंद को भेज दिया है पॉइंट बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। ब्यूटीफुल स्ट्रोक, बिल्कुल थोड़ा सा वेट एंड वॉच की पॉलिसी निकाली थी जरूर और उसका जब इस्तेमाल किया तो गेंद पर मोहर लगी। बुलेट स्ट्रोक था, गोली की रफ्तार के साथ पॉइंट बाउंड्री को चीरती हुई ये गेंद निकल पड़ी 6 रन के लिए। अभिषेक ने अपना और अपनी टीम का अकाउंट यहां पर 6 रनों के साथ ओपन किया है। मयूर की अगर बात करें तो 2 गेंदें अब तक के डिलीवर कर चुके हैं। नेक्स्ट बॉल, इस बार इनर एज लगा था, कीपर ने बहुत एफर्ट किया लेकिन सही तरीके से गेंद उनके हाथों में नहीं समाई। गेंद थर्डमैन क्षेत्र में कन्वर्ट हुई और 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है अभिषेक ने जरूर। अब मौका मिला है शशिकांत को, जरूर एक बेहतरीन खिलाड़ी हैं। लेदर क्रिकेट कहिए, टेनिस क्रिकेट कहिए, रबड़ क्रिकेट कहिए, तीनों ही फॉर्मेट में अपने नाम से अपनी पहचान बनाने वाला ये खिलाड़ी इस वक्त बल्लेबाजी की कमान पर। सामना करेंगे इस वक्त मयूर वाघमारे का। इस बार ये अच्छी गेंद थी, लॉफ्टेड स्ट्रोक खेला है, गेंद जाएगी डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। धमाका सिक्सर, व्हाट अ हिट, दिस इज अ बिग 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 ब्लो। प्रॉपर टाइमिंग किया था, रेंज में गेंद थी, बल्ले का फेस ओपन किया, गेंद हवाओं के संग झूमती हुई, आसमान को चूमती हुई, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6 रन के लिए कन्वर्ट हुई है। दोनों ही बल्लेबाजों ने अपना अकाउंट 6 के साथ जरूर ओपन किया है। बिल्कुल जिस तरीके से अभिषेक की अगर बात करें तो उन्होंने 1 गेंद डॉट करने के बाद अपना अकाउंट 6 के साथ ओपन किया। शशिकांत को मौका मिला, उन्होंने भी 6 के साथ अपना अकाउंट ओपन किया। इस बार स्लॉट में गेंद नहीं थी, फिर भी गेंद को कन्वर्ट करना चाह रहे थे डीप मिड विकेट जोन में। जब तक के गेंद को रिसीव करके थ्रो किया जाता, 2 रनों के लिए विकेटों के बीच में दौड़ लगी और 2 रन चुराने में सक्षम और कामयाब रहे दोनों ही बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कॉम्बिनेशन, अच्छा कोऑर्डिनेशन दोनों ही बल्लेबाजों के बीच जरूर देखने मिलता हुआ। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में बदलाव जरूर देखने मिलता हुआ। रनों की रन संख्या 2 आंकड़ों में दर्शाती हुई 15 रन। 5 गेंदों का खेल अब तक के समाप्त हो चुका है। लास्ट बॉल, अंतिम और आखिरी गेंद अपने ओवर की लेकर मयूर अपने बॉलिंग मार्क पर सज्ज होते हुए। इसी बीच ये गेंद इस बार करारा प्रहार करने की कोशिश, गेंद को भेज दिया है डीप का कॉर्नर बाउंड्री की तरफ, 1 बाउंस आउट ऑफ द पार्क। ये आता हुआ दर्जेदार धमाका है, धमाका 4। ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डाल लेते हैं। जिस तरीके से बिना बताए आजकल हमारे देश में पेट्रोल और डीजल के दाम बढ़ते हैं, उसी तरीके से स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 19 रनों पर।
एक ओवर की समाप्ति, 19 रन, एक अच्छी शुरुआत, एक अच्छा स्टार्ट जरूर देखने मिलता हुआ इस वक्त बैटिंग यूनिट टीम का। पाटिल 11 की ये टीम परफॉर्मेंस कर रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी। जिस तरीके से शौर्य हर्षित पैकर्स ने टॉस जीतने के बाद अपने गेंदबाजों पर भरोसा जताया था, उस तरीके से प्रभावशाली गेंदबाजी अब तक के देखने नहीं मिली पहली ओवर में। अब गेंदबाजी का जिम्मा दूसरे ओवर का, आइए देखते हैं किसके कांधों पर रखा जाएगा। यस, अब धमाका ओवर की होने जा रही है शुरुआत। इस ओवर में बिल्कुल आपकी टीम आबाद भी हो सकती है, इस ओवर में आपकी टीम बर्बाद भी हो सकती है। आइए देखते हैं धमाका ओवर में क्या धमाका होगा, क्योंकि धमाका ओवर में अगर आपने 20 किए तो आपको मिलेंगे 25, अगर आपने 20 से कम किए तो फिर आपके जितने भी आपने रन किए हैं उसमें से 5 रन माइनस। ये आज का ऑफर है घोड़बंदर धमाका सीजन 3 का। इस बार टॉप एज गेंद हवा में है, गेंद कन्वर्ट होती हुई फाइन लेग क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। अच्छी फील्डिंग, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। गेंदबाजी की कमान पर आए हैं अंकुर सिंह। अनुभव की कोई कमी नहीं, ये खिलाड़ी के पास कोई भी वेरिएशन कहिए, क्वालिटी कहिए, वैरायटी कहिए, हर एक चीज मौजूद, ये उस प्रकार के गेंदबाज है। इस बार देखिए बल्ले का फेस जरूर ओपन किया था, 1 रन के लिए निकल पड़े थे। लेग बाइज का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, गेंद शरीर को छूकर कन्वर्ट हुई थी। गली रीजन में जब तक के गेंद को फील्ड किया जाता, महज 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। एक्स्ट्रा रन की अगर बात करें तो बिल्कुल सिंगल रन ये जुड़ेगा। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया, व्हाट अ स्ट्रोक, स्ट्रोक ऑफ द डे, व्हाट अ ब्यूटीफुल स्ट्रोक बाय अभिषेक आंगने। क्लासिकल ड्राइव, कॉपी बुक स्टाइल में स्ट्रोक को भेज दिया है, पॉइंट और कवर के बीच में से ही 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है। बैकफुट पर हटकर जो ताकत थी, उस ताकत और नजाकत के साथ खेला गया यह स्ट्रोक, और 6 रन के लिए। अंकुर सिंह नो डाउट अनुभवी गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं, लेकिन अभिषेक आंगने की अगर बात करें तो बिल्कुल ये भी धाकड़ बल्लेबाजों की सूची में शुमार होते हैं। नेक्स्ट बॉल, इस बार एक और प्रहार, एक बड़ा हिट लगाने की कोशिश, पुल किया है और पावरफुल किया है, वंडरफुल किया है, ब्यूटीफुल किया है, और साथ ही साथ कैच छूटने के बाद इस गेंद को 6 रनों के लिए सक्सेसफुल किया है। व्हाट अ हिट, क्या बात है। 2 गेंदे, 2 बड़े हिट, बिल्कुल इस वक्त विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट किया था। गेंद काफी समय तक के हवा में थी, ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी, डीप में मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, उनके हाथों को चूमती हुई ये गेंद कन्वर्ट हुई है 6 रन के लिए। आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद को कन्वर्ट करना चाह रहे थे, यस, अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल, क्योंकि आउटसाइड द विकेट पिचिंग गेंद होती हुई नजर आई, इसलिए नो बॉल घोषित की गई है। नेक्स्ट बॉल रहेगी, खोलो आंखें, देखो नीट, नेक्स्ट बॉल फ्री हिट। इस बार टाइमिंग के साथ स्ट्रोक को भेज दिया है, 1.5 ग्राउंड पार, ये आता हुआ खनखनीत दंदनीत धमाका षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, दिस इज अ बिग 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 हिट। अभिषेक आंगने क्या बैटिंग कर रहे हैं, 3 गेंदे, 3 सिक्स अब तक के जड़ चुके हैं। कल के दिन की अगर बात करें तो 4 गेंदों में 4 सिक्स का कीर्तिमान जरूर रचा गया था। रमेश ने जड़ा था, इस बार आउट ऑफ द ऑफ स्टंप, लेकिन चलिए ये गेंद रहेगी इस वक्त डॉट के रूप में। धमाका ओवर में 21 रन यहां पर कंप्लीट किए हैं, यानी 5 रनों का तोहफा आप जरूर कबूल करिएगा। यानी इस ओवर में कुल मिलाकर 26 रन काउंट किए जाएंगे। यानी अब जाकर स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद नजर डालते हैं तो 45 रन स्कोर कार्ड पर, 45 रन स्कोर कार्ड पर। चलिए थोड़ा सा फास्ट करना है प्लीज गाइज। आज के दिन काफी ज्यादा मैचेस हैं। ओपन हाफ कैटेगरी के सभी स्टार खिलाड़ी आज घोड़बंदर की सरजमी पर
अपनी उपस्थिति दाखिल कराएंगे, इसलिए आप लोग सभी टीमों से रिक्वेस्ट रहेगी कि समय के मामले में थोड़ा सा आप लोगों को सहयोग करना है। घोड़बंदर धमाका हर साल कुछ ना कुछ नया आपको देखने मिलता है। गेंदबाजी की कमान पर आए हैं विक्रांत चौहान। गेंदबाजी का जिम्मा इन्होंने संभाला है, लेकिन ग्रेट पार्टनरशिप विकेटों के बीच में जिस तरीके से शशि और अभिषेक की पार्टनरशिप बिल्डअप हो रही है, उसके कारण रनों की बरसात जरूर हो रही है। हल्की हल्की बारिश है, बूंदे टपक रही हैं, लेकिन रनों की अगर बात करें तो रन बरस रहे हैं, यही कहा जा सकता है। विक्रांत चौहान के हाथों में गेंद थमाई गई है। शशि सामना करने के लिए सज्ज होते हुए 4 गेंदों का अब तक के शशि ने सामना किया है और 4 गेंदों में इन्होंने 12 रन अब तक के जरूर जड़े हैं। विक्रांत की पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, आउट ऑफ द ऑफ स्टंप, अपनी गति से बीट कराते हुए जरूर नजर आए और ये इस वक्त गेंद रही डॉट के रूप में। नाइस डिलीवरी, आउट ऑफ द ऑफ स्टंप रखा था गेंद को, टप्पा बहुत ही सुंदर था। शशि जगह से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, गेंद रही डॉट के रूप में। इस बार पटकी हुई गेंद थी, अपर कट किया है, गेंद जाती हुई डी पॉइंट रीजन में। वहां पर खिलाड़ी जब तक क्या कर गेंद को फील्ड करते, विकेटों के बीच में 2 रनों के लिए लगी है दौड़ और 2 रन दौड़कर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ी सी तब्दीली जरूर देखने मिलती हुई स्कोर जा पहुंचा है 47 रनों पर। पार्टनरशिप की अगर बात करें तो लगभग 42 रनों की पार्टनरशिप विकेटों के बीच में जरूर देखने मिलती हुई। कहते हैं ना कि अगर कारोबार में अच्छी पार्टनरशिप हो तो आपका बिजनेस बहुत बेहतर चलता है। मियां और बीवी के बीच में अच्छी पार्टनरशिप हो तो संसार बहुत अच्छा चलता है, और विकेटों के बीच में अगर पार्टनरशिप हो तो आपका स्कोर कार्ड बहुत सुंदर लगता है। उसी तरीके से इस वक्त पार्टनरशिप बिल्डअप होती हुई, इस बार देखिए करारा प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर किया, 6 रनों के लिए फरार किया। बेहतरीन स्ट्रोक, बहुत ही सुंदर बल्लेबाजी। इस वक्त थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा था, विक्रांत ने पहले से रीड कर लिया, इस गेंद को ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट किया, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री को चीरती हुई ये 6 रनों के लिए गेंद परिवर्तित हुई है। वेलकम नंदू पाटिल, आपका हार्दिक स्वागत है। हमारे आयोजक कमेटी के सदस्य नंदू पाटिल, इनकी उपस्थिति इस वक्त हो चुकी है, उनका भी हम वेलकम करते हैं घोड़बंदर धमाका सीजन 3 में सुस्वागतम। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं, इस 6 की मदद से 50 रनों का जादुई आंकड़ा क्रॉस करती हुई ये टीम 53 रन्स। इस बार तेज तर्रार गेंद थी, छोड़ दिया ना कि छेड़ा, छेड़ते तो शायद कुछ रनों का इजाफा होता, लेकिन अंतिम और आखिरी वक्त पर अपने इरादे यहां पर उन्होंने दर्शाए हैं गेंद को छोड़कर। डॉट डिलीवरी, नेक्स्ट बॉल। इस बार भी वाइडी शॉक का रखा था, इस गेंद को जगह से स्ट्रोक को खेलना चाह रहे थे, शरीर से दूर स्ट्रोक कन्वर्ट करना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क बिल्कुल नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। विक्रांत चौहान अच्छा कमबैक करते हुए, एक बड़ा हिट लगने के बाद 2 गेंदे बैक टू बैक डॉट कराते हुए। नेक्स्ट बॉल, इस बार पुल करना चाह रहे थे, लेकिन अपनी गति से बीट कराया फिर से एक बार शशि को, और यहां पर शशिकांत डॉट डिलीवरी, 3 गेंदे डॉट करते हुए नजर आए। ओवर की हुई है समाप्ति, 3 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 53 रन विदाउट लॉस। बिना कोई विकेट गवाए अब तक के स्कोर जा पहुंचा है 53 रन पर। पाटिल 11 टीम एक कड़ी चुनौती दे रही है जरूर शौर्य हर्षित पैकर्स को। जिस तरीके से टॉस जीतने के बाद शौर्य हर्षित पैकर्स टीम ने फील्डिंग करने का निर्णय लिया था, अपने गेंदबाजों पर भरोसा जताया था, उस भरोसे को थोड़ा सा तोड़ते हुए नजर आए इस वक्त उनके तीनों ही गेंदबाज। लेकिन मैं तारीफ करूंगा विक्रांत की, विक्रांत ने बहुत अच्छी गेंदबाजी की, 8 रन खर्च किए, 1 6 लगने के बावजूद भी इन्होंने अच्छा कमबैक किया है। जिस तरीके से पहला ओवर लेकर आए थे मयूर ने खर्च किए 19 रन, उसके बाद
बहुत इंपॉर्टेंट ओवर था घोड़बंदर धमाका सीजन 3 में, जो धमाका ओवर रखा गया है। अंकुर सिंह एक नामी ग्रामी खिलाड़ी, शानदार खिलाड़ी हैं, जानदार खिलाड़ी, लेकिन कहते हैं ना कभी कभार किस्मत भी साथ दे तो बात बने। यहां पर आज उनकी किस्मत उनका साथ देती हुई नजर आई नहीं। वहां पर उन्होंने दूसरी ओवर में 21 रन खर्च किए, जहां पर इजाफा हुआ 5 रन प्लस का, जो धमाका ओवर है उसका बेनिफिट मिला। और यहां पर विक्रांत ने महज 8 रन खर्च किए। इस बार देखिए पहली गेंद लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर कर बैठे थे गेंदबाज, अंपायर का इशारा आता हुआ इस वक्त वाइड बॉल। प्रसन्न की ये गेंद, ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद गेंद में जरूर थोड़ा सा उछाल था, उछाल के साथ साथ गेंद में गति का जो तड़का था वो जरूर देखने मिलता हुआ। गेंद शरीर से जा टकराई, कोई रन नहीं, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया और इस वक्त ये गेंद रही डॉट के रूप में। प्रसन्ना की अगर बात करें तो बिल्कुल बहुत ही महत्वपूर्ण ओवर लेकर आए हैं। चौथा ओवर, यहां से थोड़ा सा दबाव निर्माण हो सकता है क्योंकि इससे पहले विक्रांत ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। इस बार कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, गेंद को खेलना चाह रहे थे मिड विकेट, लेकिन गेंद समझ में नहीं आई, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए और 1 रन के लिए निकल पड़े और 1 रन कंप्लीट। वेलकम गणेश मनेरा साहेब, आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। कल हमारे गणेश दादा का जन्मदिन है, ढेर सारी शुभकामनाएं एडवांस में ही। गणेश मनेरा साहेब आपको ढेर सारी शुभकामनाएं जन्मदिन की, एडवांस में ही ले लीजिए। कल जश्न होगा, वाघबिल गांव का एक वाघ, कौन कहेगा ये 40 प्लस है, 45 प्लस है। पर्सनैलिटी देखिए, यंगस्टर भी शर्मा जाए इनके अगेंस्ट, इनके सामने। इस तरीके की ग्रेट पर्सनैलिटी के मालिक हमारे गणेश मरेरा साहब। इस बार देखिए ऊंचाई ज्यादा थी, आधी विकेटों पर प्रसन्ना ने गेंद को पटक दिया था, गेंद में गति भी थी, लेकिन उछाल के कारण यहां पर वाइड बॉल घोषित किया है और साथ ही साथ 1 बाउंस का भी कॉल जरूर दिया गया है। 1 बाउंस का कॉल जरूर दिया गया है। यहां पर शशि सामना करने के लिए, शशिकांत सज्ज होते हुए। प्रसन्ना की अगर बात करें तो अब तक के इंप्रेसिव गेंदबाजी की है, खुलकर खेलने का मौका नहीं दिया। इस बार गेंद को खेला है जरूर डीप काउ कॉर्नर रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे, थोड़ा सा हड़बड़ाहट के कारण गेंद को जब तक के फील्ड किया जाता 2 रनों के लिए लगती हुई दौड़ और 2 रन यहां पर जरूर चुराए गए हैं। 2 रन से ज्यादा कुछ नहीं। एक्स्ट्रा में लगभग प्रसन्ना ने 2 वाइड गेंदें जरूर की हैं, लेकिन एक डॉट डिलीवरी, एक सिंगल और एक डबल, इस तरीके की गेंदबाजी की इनकी रचना रही। इस बार देखिए शशिकांत के बल्ले से शानदार, जानदार, धमाकेदार 6 रन, व्हाट अ हिट, ऑन द राइज खेला था। गेंद में उछाल थी, जिस तरीके की डिलीवरी थी उस तरीके से गेंद को पढ़ लिया था, माप लिया था, भाप लिया था और गेंद को भेज दिया था डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। नेक्स्ट मैच एनएसपी बॉयज वर्सेस नेक्स्ट मैच आदित्य प्रिया लॉजिस्टिक वर्सेस टाई पैकर्स। दोनों टीम कैप्टन्स एक इनिंग की समाप्ति के बाद आपको टॉस के लिए उपस्थित रहना है, यह चीज ध्यान में रखिएगा। इस बार खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं और ये अच्छी गेंद रही, डॉट डिलीवरी। प्रसन्ना ने यहां पर अच्छा कमबैक किया है, एक 6 लगने के बाद एक डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। हर ओवर में बड़े हिट जरूर देखने मिले हैं। नेक्स्ट बॉल, इस बार ओहो 1.5 ग्राउंड पर धमाका सिक्सर, व्हाट अ हिट। शशिकांत कदम नाम नहीं, ये ब्रांड है और ये ब्रांड अपने बल्ले से जड़ता हुआ ये 6 रन, व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो। इस 6 के साथ रनों की रन संख्या पे नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 70 रन, 70। कल के दिन इतिहास रचा गया है, 134 हाईएस्ट स्कोर माना गया है। मानकोली टीम के नाम रहा वो 5 ओवरों में 134 रन, लक्ष्य रखा गया था 135 रनों का। वो रिकॉर्ड क्या आज के दिन ब्रेक होगा या नहीं होगा,
आइए जरूर देखेंगे। आज के दिन हमारे साथ चंदू शेट्टे सर भी उपस्थित हैं, मनीष पाटिल हैं, हमारे दिग्गज कमेंटेटर्स। आज के दिन आपको एंटरटेन करने की जिम्मेदारी इन दोनों ही कमेंटेटर पर रहेगी। 70-70 लाइव कवरेज टीम भी बहुत ही बढ़िया कार्य करती हुई और हमारे तीनों ही अंपायर इस मैच में अपनी उपस्थिति दाखिल कर कर अपने अनुभव को पूरी तरीके से प्रदर्शन करते हुए नजर आ रहे हैं। इस बार देखिए आउट ऑफ द ऑफ स्टंप अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। विक्रांत चौहान को बुलाया गया है गेंदबाजी की कमान पर। इससे पहले के स्पेल का पहला ओवर, अपने खाते का जो पहला ओवर था उसमें महज 8 रन खर्च किए थे, लेकिन क्या पार्टनरशिप यहां पर बिल्डअप हुई है, काबिल तारीफ। इस बार देखिए ये अच्छी गेंद थी, जगह से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, स्टंप से चिटक कर खड़े थे, कीपर बखूबी अपने काम को सही अंजाम तक के पहुंचाया और बेहतरीन कीपिंग का प्रदर्शन। अजीत मोहिते जो कि कीपर की भूमिका में है, इस बार बिग हिट करने की कोशिश है, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में और ये बेहतरीन कैच बना है या फिर यस, देखते हैं तीसरे अंपायर की तरफ मांगनी की गई है, थर्ड अंपायर की तरफ डिसीजन रेफर किया गया है। क्या ये गेंद आउट ऑफ द पार्क गई है या फिर यहां पर ये गेंद बाउंड्री लाइन के पार है या फिर अंदर है? आइए देखते हैं, हमारे तीसरे अंपायर अपना डिसीजन आप तक के जरूर पहुंचाएंगे। चलिए टॉस के लिए एनएसपी बॉयज एंड आप भी रेडी रहिए। एनएसपी बॉयज एंड एफएम कांदारी किंग्स आपका चौथा मुकाबला है और इसके बाद का जो मुकाबला होगा आदित्य प्रिया लॉजिस्टिक वर्सेस टाई पैकर्स। दोनों ही टीम कैप्टन्स आपको एक इनिंग की समाप्ति के बाद टॉस बॉक्स में अपनी उपस्थिति दाखिल करानी है, यह चीज ध्यान में रखिएगा। घोड़बंदर धमाका सीजन 3 70-70 स्पोर्ट्स घोड़बंदर धमाका सीजन 3। इस सीजन 3 में कुछ ना कुछ अलग किया गया है। आप जितने भी खिलाड़ी आ रहे हैं उनके लिए खाने की फैसिलिटी, डिसीजन अभी भी पेंडिंग है। हमारे यस थर्ड अंपायर का डिसीजन आ चुका है कि खिलाड़ी आउट घोषित किए जा रहे हैं। विकेट का हुआ है पतंग। चलिए न्यू बैटर इस वक्त विकेटों के बीच में प्रवेश करेंगे, लेकिन अभिषेक ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, 12 गेंदों का सामना किया, 27 रनों का इनका योगदान रहा। और यहां पर देखिए बहुत ही खूबसूरत सा कैच अंकुर ने पकड़ा था। बाउंड्री लाइन कहां पर है, वो कहां पर है, ये तारीफ करनी होगी 70-70 स्पोर्ट्स के कैमरामैन की। क्या बेहतरीन अंदाज में कवरेज किया इस दृश्य को और आप तक के पहुंचाया। थैंक यू सो मच 70-70 टीम। सर्वेश जो कि हमारे कैमरामैन है, सर्वेश गुड जॉब ब्रो, बहुत अच्छा कार्य आपने किया। न्यू बैटर आए हैं भूषण, लेफ्ट हैंडर विस्फोटक बल्लेबाज। तेज तर्रार गेंद थी, समझ नहीं पाए भूषण और यह गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। टेनिस क्रिकेट में, रबड़ क्रिकेट में, लेदर क्रिकेट में, ये तीनों ही फॉर्मेट में क्लास खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने जाते हैं भूषण। इस बार देखिए मौका बना था लेकिन सही तरीके से प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, सिंगल रन के लिए निकले हैं। 1 रन मिलेगा जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ अब स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 72 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। विकेट गिरा कब? विकेट गिरा है अंतिम और आखिरी ओवर में, झटका लगा है। तब तक के अभिषेक ने अपना रोल जो था वो प्ले कर दिया, लेकिन अभी भी शशिकांत मौजूद हैं विकेटों के बीच। इस बार ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, बल्ले के जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, 1 रन के लिए निकले हैं। और यहां पर देखिए भूषण थोड़ा सा स्लिप होते हुए नजर आए और विकेट का हुआ है पतंग। रनआउट के रूप में विकेट गिरा है भूषण का। भूषण पाटिल अपना विकेट जाया कर पवेलियन गिरा इस वक्त लौटते हुए। विकेट क्रमांक दूसरा इस वक्त गिरा है जरूर।
न्यू बैटर इस वक्त प्रवेश करते हुए विकेटों के बीच सूर्या। सूर्या को भेजा गया है। शशि अभी भी स्ट्राइक पर है और जितना हो सके शशि अपनी पास स्ट्राइक को रख रहे हैं। उन्हें पता है अगर वो खड़े रहे, वो तैनात रहे, तो बची हुई जो लास्ट बॉल है उस पर ज्यादा रन वो जोड़ने की कोशिश करेंगे, क्योंकि इनफॉर्म बैट्समैन है, सेट हो चुके हैं। अब बॉल इन्हें फुटबॉल नजर आ रहा है। इसी बीच ये गेंद इस बार स्ट्रेट स्ट्रोक कन्वर्ट किया था लॉन्ग ऑफ क्षेत्र में, लॉन्ग ऑन क्षेत्र में 2 रनों के लिए निकले हैं जरूर। अच्छी बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन चुराने में सक्षम और कामयाब रहे इस वक्त दोनों ही बल्लेबाज। फर्स्ट इनिंग की समाप्ति की घोषणा हो चुकी है। 5 ओवरों का कोटा हुआ है समाप्त। स्कोर बोर्ड पर नजर डाल लेते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 75 रन्स 2 विकेटों के नुकसान के बाद जीत के लिए लक्ष्य रखा गया है शौर्य हर्षित पैकर्स के लिए 76 रनों का। मैं टॉस के लिए इनवाइट करूंगा फिर से एक बार दोनों ही टीम कैप्टन आपको आना है टॉस के लिए। आदित्य प्रिया लॉजिस्टिक एंड टाई पैकर्स टीम कैप्टन, साथ ही साथ कमेंट्री बॉक्स में भी थोड़ी सी फेरबदल होगी। 76 का टारगेट है। सुनते हैं एक बेहतरीन आवाज के मालिक, मराठी की एक बुलंद आवाज जिनकी आवाज के चर्चे इंस्टा से लेकर फेसबुक तक के रहते हैं, हमारे सबके चहेते कमेंटेटर चंदू सर को। आइए वेलकम चंदू सर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। घोडबंदर धमाका पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील सुरुवातीची मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि लगातार 3रं वर्ष या क्रीडा स्पर्धेचा आज आपण या ठिकाणी पाहतोय। तर टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे त्वरित यायचं आहे। आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे कॅप्टन माझ्या मते आलेले आहेत, तर विनंती असेल टाई पॅकर्स आपले संगनायक लवकरात लवकर या ठिकाणी पाठवायचे आहेत। महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। एका बाजूला जर पाहिलं तर शौर्य हर्षित ठाणे म्हणजेच राहुल सोलकर आप्पा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला साजन पाटील यांचा आणि उमेश कोळे यांचा पाटील 11 हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये कोणता संघ विजय होणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे। पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं
चला टॉस साठी ताई पॅकर्स. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहेत. अजित मोहिते आणि थॉमस डायस दोन मुंबईकर फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. आणि खेळपट्टी ओली आहे, कारण मी पहिल्या मॅचमध्ये देखील उल्लेख केला. खेळपट्टी ओली असतानाचं क्रिकेट, खेळपट्टी सुकी असतानाचं क्रिकेट, पाऊस पडत असतानाचं रबर बॉल क्रिकेट, ओला बॉल ज्यावेळेला टाकायचा असतो त्यावेळेचं क्रिकेट, या वेगवेगळ्या वातावरणामधील क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जायचं. बॉलर्स देखील कोणते आमंत्रित करायचे, खेळपट्टी ओली असताना, बॉल ओला असताना, बॉल सुका असताना, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला योग्य वेळेला त्यांचा वापर इकडे करणं गरजेचं आहे. सूर्या मणिरत्न मार्जिन्स गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. चिता कॅम्पचा यावर्षीच्या हंगामातील एक वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये ज्याचं नाव आवर्जून घेतलं जातं, गोलंदाजीसाठी सूर्या मणिरत्नम. अजित मोहिते, थॉमस डायस दोघांनाही रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि एक मोठं लक्ष जरूर आहे 76 धावांचं, परंतु या धावसंख्येचा देखील पाठलाग करण्याची क्षमता हा संघ ठेवतो. शौर्य हर्षित तर दुसऱ्या बाजूला पाटील 11 हा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. पावसाळी क्रिकेट, कितीही पाऊस जरी पडला न थांबणारं क्रिकेट, याला पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं. आणि बॉल देखील खास रबरचाच वापरला जातो. त्याचं कारण आहे, कितीही पाऊस पडला, ओला झाला, चिखलात गेला तरी आहे तसा पुन्हा एकदा हा बॉल होतो. त्यामुळे खास करून पावसाळ्यामध्ये हाच बॉल वापरला जातो, कारण टेनिस बॉल पावसाळ्यात नाही वापरला जात. त्याचं कारण आहे, त्याचं जे आवरण असतं चिखलात गेल्यानंतर ते खराब होतं. बॉल ओला झाल्यानंतर जर पाहिलं तर त्याचं वजन देखील बदलतं. त्यामुळे पावसाळ्याचे 4 महिने आपल्याकडे मात्र पावसाळी क्रिकेट हे रबर बॉलने खेळवलं जातं आणि एक मानाची स्पर्धा आपण सध्या पाहतोय. चला लगेच टॉससाठी यायचं आहे. अंतिम पुकार आपण देतोय ताई पॅकर्सला. ताई पॅकर्सचे कॅप्टन लगेच या टॉससाठी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. ओव्हर टू चंदू सर. अजित मोहिते आणि समोर जर पाहिलं तर मणिरत्नम सूर्या. 76 धावांचा पाठलाग, 5 षटकांचा हा सामना. पहिला बॉल, पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळला अजित यांनी. 1 धाव तर तिकडे घेतली. थॉमसने दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि चिखलामध्ये बॉल थबकला आणि तिकडे 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. पहा, हे पावसातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, हे क्रिकेट वेगळं आहे, परंतु या क्रिकेटची मजा देखील तेवढीच आहे. कित्येक फलंदाज गोलंदाज पावसाळी क्रिकेटचे स्पेशलिस्ट बॅटर बॉलर म्हणून ओळखले जातात, परंतु काही टीम देखील आहेत ज्या पावसाळी स्पेशलिस्ट टीम म्हणून देखील ओळखल्या गेलेल्या आहेत. यावेळेला बॉलला थोडीशी उसळी दिली, लेनच्या थोडासा पाठीमागे बॉल टाकला आणि पंचांनी मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी ओव्हर स्टेपिंगसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली गेली आहे. पावसाळी क्रिकेट पूर्वी जर म्हणजे माझ्यामध्ये मोजके काही खेळाडू असतील ज्यांनी पार्ले टियकची स्पर्धा खेळली असेल. पार्ले टियकची स्पर्धा गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटमध्ये झालेला बदल एक म्हणजे आता सिमेंटच्या खेळपट्ट्या जवळपास 90-95% ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जवळपास 100% स्पर्धा ह्या आता प्लेन बॉलिंगनेच व्हायला लागलेल्या आहेत. नाही तर पूर्वी पावसाळी क्रिकेट म्हटलं तर फेकी बॉलिंग, चिखल आणि त्याच्यामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट. आणि पूर्वी लाल रंगाचा जो पावसाळी क्रिकेटमध्ये जो बॉल वापरला जायचा तो लाल रंगाचा असायचा, आता तो सफेद झाला आहे. तर हे काही बदल पावसाळी क्रिकेटमध्ये झालेले आहेत, परंतु क्रिकेटची मजा आजही मात्र ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण पावसाळी क्रिकेट एक वेगळंच आहे आणि आपण सगळे योग्य बॉल कळवला जातोय, योग्य बॉल. चला टॉससाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातो. ताई पॅकर्स कॅप्टन या ठिकाणी आपल्याला त्वरित द्यायचं आहे. आज मान्सून ब्लास्ट या आगळे वेगळ्या स्पर्धेचं जे 12 ओव्हरच्या मॅचेस आहेत, फायनल 20 ओव्हरची खेळली जाणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर जी आपण पाहणार आहोत त्याचा ड्रॉ सुद्धा आज याच मंचावर केला जाणार आहे, याची देखील सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. नंदू पाटील स्पर्धेचे आयोजक हे देखील उपस्थित राहत आहेत. यावेळेला प्रचंड वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. युवा खेळाडू आहे, वय लहान आहे या खेळाडूचं, परंतु प्रचंड टॅलेंट आहे, वेग आहे याच्याकडे. अजित सारख्या फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला, परंतु अजित असे खेळाडू आहेत मॅच विनर आणि त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेटसाठी ते आणखी स्पेशलिस्ट होतात. सचिन कदम नियम समजून सांगतायत दोन्ही संघांना.
यावेळेला लोअर फुल टॉस कव्हर्सला खेळलेत अजित. 2 खेळाडू प्रयत्न करत होते परंतु त्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अजित यांच्या बॅटमधून चौकार. एक चौकार आलाय पहा. 2 लगातारचे चांगले चेंडू आणि त्यानंतर आलेला चौकार. ताई पॅकरने टॉस जिंकला यानंतरच्या मॅच मध्ये आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला स्ट्रोक. सूर्या मणिरत्नम युवा गोलंदाज आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील नितेश पोद्दार यांनी देखील चांगली कामगिरी केली आणि आता सूर्या मणिरत्नम आहे. समोर जर पाहिलं तर थॉमस. टायमिंग त्यांच्या बॅटिंगचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या जोरावर मग जर पाहिलं तर खूप प्रसिद्ध झाले थॉमस देखील. यावेळेला तेवढं टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेटचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली गेली. अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी फिल्डर आलेले आहेत. रोहन भोसले टीमचे कॅप्टन आहेत आणि तेच या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. पहिली ओव्हर सूर्या मणिरत्नमची खूप चांगली राहिली. विकेट जरी नसेल आली फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत 76 धावांचा पाठलाग करायचा असताना. परंतु मॅच संपलेली नाहीये आणि आता खऱ्या अर्थाने मॅचमध्ये जर जे काही येण्याची संधी आहे ती म्हणजे ही धमाका ओव्हर. धमाका ओव्हरबद्दल पुन्हा एकदा सांगेल. या धमाका ओव्हर प्रत्येक मॅचच्या प्रत्येक डावाच्या दुसरी ओव्हर ही धमाका ओव्हर असणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही 20 धावा केला तर तुम्हाला 5 धावांचा बोनस मिळेल आणि 20 नाही केला तर 5 धावा कमी होतील. आणि 3ही दिवस धमाका ओव्हरचे नियम वेगळे असणार आहेत. थॉमस डायस, अजित मोहिते. आणखीन एक मुंबईकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत जे मुंबई कस्टमसाठी देखील व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळतात. ऐश्वर्या सुर्वे आलेले आहेत. थॉमस डायस, अजित मोहिते या 2 जबरदस्त खेळाडू आहेत हे देखील. त्यामुळे ही ओव्हर खूप महत्त्वाची असणार आहे. खेळपट्टी ओली झाली आहे त्याचाही फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ऐश्वर्या पहिलाच बॉल. हो 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 लांब लचक पाठवलाय थॉमस यांनी. 6 धावा षटकार. टायमिंग रबर बॉलला ताकदीची आवश्यकता नसते. रबर बॉलला तुम्हाला टायमिंग करावं लागतं आणि एकदा का टायमिंग झालं हा रबर बॉल खूप लांबवर जातो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप लांबवरचा स्ट्रोक या ठिकाणी खेळला तो म्हणजे थॉमस यांनी. जे टार्गेट आहे 20 धावा तरी कमीत कमी या ओव्हरमध्ये करायच्या आहेत आणि जर केल्या तर तुम्हाला एक बोनस मिळणार आहे 5 धावांचा आणि त्याच्या दृष्टीने पहिल्या बॉलवर तर वाटचाल झालेली आहे. थॉमस स्ट्राईकवर पुन्हा एकदा. 14 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला प्रचंड वेगात बॉल टाकला. टप्पा थोडासा आणखी पाठीमागे घेतला. बॅक ऑफ द लेंथ आले आणि तिकडनं बॉल शूट केला यष्टीरक्षकांच्या दिशेने. परिस्थितीचा अंदाज घेऊन बऱ्याचदा पाण्याचा देखील अंदाज घेऊन गोलंदाजी केली जाते. पाणी कुठे खेळपट्टीवर साचलंय अशा ठिकाणी देखील पिचिंग करण्याचा प्रयत्न होतो. 14 धावा धावफलकावर आहेत. चांगलं कमबॅक केले ऐश्वर्या यांनी. नामवंत गोलंदाज आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. यावेळेला पुन्हा थोडेसे पुढे आले होते. या बॉलला जर पाहिलं तर ऑन साईडला खेळलंय खरं. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा कॉल अजित यांनी दिलाय. अजित आणि थॉमस 3 धावा धावून पूर्ण करतायत. पहिल्या 3 चेंडूवर धावा 9 आलेल्या आहेत आणि 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 17 झाली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 5 षटकांची लढत. टेनिस क्रिकेट 4 महिने आपल्याकडे महाराष्ट्रात तरी आपण थोडंसं आता बाजूला ठेवणार आहे. राजस्थान गुजरात परिसरामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये स्पर्धा होतील परंतु आपल्याकडे आता 4 महिने पावसाळी क्रिकेट आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत आपल्या भेटीला. पुढल्याच रविवारी जर पाहिलं तर विक्रोळी सर्कलला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बांद्रा कोलगेटला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे 4 ते 7. RK फ्री हिटची मोठी स्पर्धा भिवंडीलाही मिळणार आहे 3.5 लाखाची. यावेळेला बिगिट केला जातोय. टायमिंग नाहीये. बॉल हवेत. चेंडू जास्त उंच गेलाय.
भूषणने मात्र त्या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी थोडेसे स्किड झाले आणि तिकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते 18. म्हणजे बऱ्याचशा, कारण बॉलवर नियंत्रण किंवा लक्ष खूप महत्त्वाचं असतं आणि बॉलचं वजन कमी असल्या कारणाने तो थोडासा हेलकावा देखील खाताना पाहायला मिळत असतो. आणि भूषणचे हे प्रयत्न खूप चांगले होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा पाय सरकला आणि काळजी घ्यायची आहे, सगळ्यांनाच विनंती आहे. एक क्रिकेट खेळत असताना चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट. यावेळेला पुलचा फटका खेळलाय, थॉमस यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा. हो, आता मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मजा येते, कारण 14 धावा तर झालेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि जर का या बॉलवर षटकार आला 5 धावांचा अतिरिक्त आपल्याला बोनस मिळेल आणि नाही आला तर 5 धावा कमी होतील. थॉमस, ऐश्वर्य सुर्वे 22 धावा धावफलकावर आहेत. ओहो, प्रचंड वेग पाहायला मिळाला. पुन्हा लेनच्या पाठीमागे आले, वेगात ऑप्टमच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवला. डॉट बॉल या ठिकाणी केला गेला आणि जे टार्गेट होतं या ओव्हरमध्ये 20 धावा बनवायच्या त्या नाही झाल्या कारणाने ज्या 22 धावा झाल्या होत्या त्यातून 5 धावा मायनस केल्या जात आहेत आणि धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरमध्ये अधिकृतरित्या आता 17. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. एकूण 60 धावा अजूनही करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू बाकी आहेत. अशक्य नाहीये अशा प्रकारचे कारनामे अजित मोहिते आणि थॉमस डायस यांनी या अगोदर देखील केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी सूर्य मणिरत्नम यांनाच आमंत्रित केलं तर पहिल्या डावात शशिकांत कदम आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अभिषेक आंगणे सलामी खूप चांगली दिली. सूर्याकडे वेग आहे, परंतु समोर जर पाहिलं तर अजित मोहिते यांच्याकडे टॅलेंट आहे आणि ते आता या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. 18 चेंडू 59. काही मोठे फटके जर सुरुवातीला आले तर मजा येईल. या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. यावेळेला अजित भिरकावून दिलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अजित मोहिते यांच्या बॅटमधून लांब लचक षटकार. अजित मोहिते राहुल सोलकर यांच्या टीमसाठी नेहमीच चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलेलं आहे. पॉवर पाहायला मिळाली होती या स्ट्रोक मध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 23 वर गेली आहे. ही मॅच संपलेली नाहीये हेच या ठिकाणी सांगतात अजित मोहिते आणि थॉमस डायस. तेवीस धावा या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये एंट्री केलेली आहे. शौर्य अर्चित आमचे जे सगळे संघ मालक आहेत, मग टेनिस क्रिकेट असू देत, रबर बॉल क्रिकेट असू देत, या सगळे टीमचे ओनर खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचा प्रमुख हिस्सा वाटा याच्यामध्ये खेळाडूनंतर देखील आहे, कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रायोजकत्व करणं आणि आज नाही तर कित्येक वर्ष आमचे हे क्रिकेट प्रेमी करतायत. कारण याच क्रिकेटच्या खेळाडूंनी जशी खेळाडूंना ओळख दिली, पंचांना ओळख दिली, समालोचकांना दिली, तशी संघ मालकांना देखील ओळख दिली. मोठ्या ठराविक स्पर्धेमध्ये किंवा एखादा मोठा संघ आपल्या नावाने असावा, आपल्या मुलाच्या नावाने असावा, आपण त्या स्पर्धेतील ट्रॉफी आपल्या घरात असावी असं प्रत्येक संघ मालकाला वाटत असतं आणि त्याचसाठी मात्र मोठमोठ्या संघांमध्ये हे सगळे क्रिकेट प्रेमी प्रवेश घेत असतात. नो बॉल घोषित केला जातोय पंच सादिक राजापूरकर यांच्याकडून. आणि आता पाहूयात, संधी आहे, नामी संधी आहे मोठा फटका खेळण्याची. जय पवार सर आणि त्याचबरोबर सादिक राजापूरकर हे दोन्ही पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे, लाईनवर बॉल पडलाय आणि पंचाचा निर्णय येतोय हा व्हाईट बॉल आहे. नो बॉल नसेल तिकडे. चोवीस धावा धाव फलकावर आहेत. प्रयत्न करावे लागतील. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाही आहे आणि जी संधी मिळते तुम्हाला मैदानात उतरण्याची, बॅटिंग करण्याची, बॉलिंग करण्याची, प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. आता ते करावं लागेल. अजित मोहिते समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅट हातात फिरलीत शेवटच्या क्षणी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तरुण बिष्ट आले तिकडे. धावसंख्या एकने पुन्हा पुढे गेली आहे. 25 वर जाईल धावसंख्या. एका बाजूला जर पाहिलं तर शौर्य, हर्षित, राहुल सोलकर आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाटील 11, साजन पाटील आणि उमेश कुळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थॉमस 14 वर खेळतात. अजित 15 वर खेळतायत. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलं या बॉलला आणि चांगलं टायमिंग पाहायला मिळालं थॉमस यांचं. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 षटकार. टायमिंग पहा किती सुंदर होतं. लोअर फुल टॉस आणि त्याला समोरच्या दिशेने केवळ दिशा दिली थॉमस यांनी. धावसंख्या पुढे गेली 31 धावा. अशा प्रकारचे काही स्ट्रोक आले तर मॅच मध्ये मजा येईल. कारण ओला बॉल जसं बॅटरला खेळायला अवघड असतं ना तसं बॉलरला सुद्धा टाकायला ते एवढंच अवघड असतं. कारण बॉल ओला आहे आणि तो योग्य टप्प्यावर टाकायचा आहे. तेवढं सोपं नाहीये. सूर्या मणिरत्नम चिता कॅम्पचा एक युवा गोलंदाज. गोलंदाजीसाठी समोर जर पाहिलं तर दैसर मुंबई थॉमस. यावेळेला थॉमसने या बॉलला स्क्वेअर लेगला खेळलाय आणि आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावा सुरू झालेल्या आहेत. ज्या गोलंदाजांनी पहिलं षटक अप्रतिम टाकलं त्याच्याच विरुद्ध या षटकामध्ये धावा येत आहेत आणि यालाच तर क्रिकेट म्हणतात. तुम्हाला एका ओव्हरमध्ये चांगलं खेळून नाही चालत. तुम्हाला सगळ्या ओव्हर चांगल्याच खेळाव्या लागतात मॅच जिंकायची असेल तर. स्क्वेअर लेगला खेळला हा 4 धावांचा फटका आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 35 झाली आहे. 76चा पाठलाग करायचा आहे खरा परंतु आता या षटकात मात्र धावा आलेल्या आहेत सूर्या मणिरत्नमच्या. थॉमस चांगली बॅटिंग करतायत. 24 वर खेळतायत. ठाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मेगा 11 वाघबीड या दिग्विजयी संघाला किंवा मोठ्या संघाला आम्ही कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहिलं. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या ज्या संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली त्यामध्ये वाघबीडचं नाव आदराने घेतलं जातं. यावेळेला पुन्हा बिगिट केला जातोय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली गेली कॅच. रोहन भोसले चेंडूच्या खाली आले. विकेट. श्री11चे संदीपजी वारके हे देखील आवर्जून उपस्थित राहत आहेत. थॉमस मोकेच्या क्षणी आउट होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी फायटर योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात रवी आणि महेश चंदवनकर यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेमध्ये काय जबरदस्त तुफानी बॅटिंग केली होती योगेश पेनकर यांनी मोकेच्या क्षणी आणि थॉमस आउट झाल्यानंतर तेच आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ओव्हर नंबर 3 मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 35 धावा धाव फलकावर. एक्केचाळीस धावांची आवश्यकता. 13 बॉल बाकी आहेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे. पहा विशेष म्हणजे सगळ्या संघांचे सचिन कदम, नंदू पाटील सगळ्या संघांच्या जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. क्रिकेट टेनिस बॉलचा असू देत, रबर बॉलचा असू देत, खेळाडूंची या ठिकाणी चांगल्यापैकी सोय देखील केली जाते. योगेश पेनकर
समोर जर पाहिलं तर एक युवा वेगवान गोलंदाज सूर्या मणिरत्नम. पहिलाच बॉल समोर उडवलाय योगेश पेनकर. वा 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 जबरदस्त षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार खेळला आणि मॅच मध्ये जान कायम ठेवलेली आहे. कदाचित हा षटकार नसता आला तर मॅच थोडीशी झुकली असती आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 12 बॉलमध्ये 35 पाहिजेत अजून आणि धावसंख्या झाली आहे 3 ओव्हरमध्ये 41 झालेली आहे. अजित 12-35. काही म्हणतील 5-6ची मॅच आहे परंतु पाहायचं आहे मॅच दोन्ही बाजूला आहे. या षटकाराने योगेश पेनकर, आपण रात्री मोबाईल चार्जिंगला लावतो परंतु याने कदाचित बॅटर चार्जिंगला लावली होती की काय, गेलेत आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. 12 बॉल 35. एक्केचाळीस धावा योगेश पेनकर यांनी खेळलेला आहे. चला मॅच सुरू करा. आज तब्बल 9 मॅचेस एकंदरीत खेळवायच्यात. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. 12 वाजलेले आहेत आणि यानंतर देखील आपल्याला काही मॅचेस, मोठ्या प्रमाणावर मॅचेस खेळवायच्या आहेत. अमय, ज्याची बॉलिंग ऍक्शन खूप प्रभावित करणारी आहे असा हा दादरचा खेळाडू आहे, युवा खेळाडू. आणि काही बॉलर असतात ज्यांची बॉलिंग ॲक्शन पाहिल्या पहिल्या तो बॉलर आपल्याला आठवतो किंवा नक्कीच एखादी वेगळी ॲक्शनची बॉलिंग आठवली की तो हा बॉलर आठवेल. अशा प्रकारची ॲक्शन देखील आहे. परंतु बॉलर जरी दादरचा असेल तर बॅट्समन सुद्धा त्याच परिसरातील आहेत. अजित, पहिलाच बॉल व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण बदललंय. 12-34. पहा कुणाची बॅटिंग लक्ष वेधून घेते, कुणाची बॉलिंग लक्ष वेधून घेते, कुणाचा स्टान्स लक्ष वेधून घेतो, कुणाची बॉलिंग ॲक्शन लक्ष वेधून घेते. सध्या अमयची बॉलिंग ॲक्शन लक्ष वेधून घेते. हो, प्रचंड वेगातील बॉल, म्हणजे या ॲक्शनने येणारा बॉल किती उंचीचा असेल, कुठे टप्पा पडला तर अंदाजेने थोडंसं लगेच समजण्यासारखं नाहीये. परंतु हा बॉल मात्र जबरदस्त टाकला. आणि बॉलिंग पाहिली असेल ना, प्रत्येक जण या ठिकाणी थोडंसं आश्चर्यचकित झालं असेल ॲक्शन पाहून. हे पाहू शकता कशा पद्धतीने बॉल ग्रीप करतायत आणि एका वेगळ्या ॲक्शनने रिलीज करतायत. अमय, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि कॅच मात्र तिकडे होत नाहीये. कॉल दिला होता भूषण यांनी, ही कॅच मी घेतोय करून, परंतु कॅच नाही झाली तिकडे आणि स्वतःवर थोडेसे नाराज देखील झालेले आहेत. परंतु योगेश पेनकर यांची कॅच सुटलेली आहे. मॅच तेवढीही दूर नाहीये, थोडीशी दूर जरूर गेली आहे परंतु जास्त दूर नाहीये. पहा एका वेगळ्या ॲक्शनची गोलंदाजी अमयची या ठिकाणी पाहायला मिळते. वरळीला जशी चक्री असते तशी ही थोडीशी चक्री गोलंदाजी अमयची पाहायला मिळते. टप्पा पडतोय, बॉल वळतोय, अतिरिक्त उसळी देखील घेताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमकडून.
व्हाईट बॉल कळवलं जातोय. समीकरण मात्र पुन्हा बदललं जात आहे. पुन्हा एकदा अमय. यावेळेला उसळी होती. या बॉलला पाठीमागे खेळलेत. कदाचित दुखापत त्या खेळाडूला तिकडे झाली का? सोहेल तिकडे. सत्तेचाळीस रन आपण पाहतोय सध्या. ओव्हर नंबर 4. बॉलचा बाउन्सचा बॉलचा टर्नचा अंदाज नाही आला आणि नाकाला जाऊन चेंडू आदळला त्यांच्या. अमय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आवश्यक आहेत मॅच मध्ये येण्यासाठी. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळतायत. पाटील 11, उमेश कुळे, साजन पाटील आणि दुसऱ्या बाजूला शौर्य हर्षित, राहुल सोलकर. अप्पा एक आगळी वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची अमयची. अजित मोहिते कव्हरच्या दिशेने खेळलेत हा स्ट्रोक. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 6 धावा. अजित जिगरबाज खेळाडू आहेत आणि या ठिकाणी अजितच्या बॅट मधून एक षटकार आलाय. ही मॅच आम्ही सोडणार नाही हेच या ठिकाणी सांगतायत. बॉल थोडासा दूर होता, गती देखील कमी होती. अजितने त्याचा अंदाज घेतला आणि कव्हरच्या दिशेने खेळला षटकारासाठी आणि धावसंख्या आता 53 झाली आहे. 23 धावांची आवश्यकता. 8 बॉल बाकी आहेत. मॅच मधील उत्कंठा आता हळूहळू वाढू लागलेली आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्यांच्यामधील ही चुरस पाहायला मिळते. चुरस पावसाळी क्रिकेटची. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. इकडे आपण सांगू शकत नाही पाऊस आलाय मॅच थांबवा, कारण इकडे पावसात देखील हे क्रिकेट सुरूच राहणार. अमय यावेळेला मात्र वेगवान परंतु खोलवर बॉल त्या ठिकाणी टप्प्याचा पाहायला मिळाला. 1 धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अजित मोहिते 24 धावांवर बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पेनकर नुकतेच झालेत. षटकाराने त्यांनी सुरुवात केली होती आणि आता जर पाहिलं तर धावाची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 22. 7 बॉल 22. हा बॉल खूप महत्वाचा असेल मॅचच्या दृष्टीने. साजन पाटील आणि कंपनी, उमेश कोळे यांचा संघ एका बाजूला आपला पाहायला मिळतोय. बलाढ्य टीम आहे. मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात गेली कित्येक वर्ष. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शौर्य हर्षित लगातार 2 वेळेचे. हो बॉलला टर्न केलंय. अंदाज नवीन पहिला बॉल खेळताना तुम्हाला या बॉलरच्या बॉलिंगचा अंदाज नाही येऊ शकत किंवा तुम्ही नवीन असाल तर सुप्रीमो चषक देखील शौर्य हर्षित, राहुल सोलकर यांनी ठाण्यामध्ये आणला. बॉलला जास्त उंची दिली, यावेळेला आतमध्ये आणला. 6 बॉल 22. आपण जे टार्गेट ठेवतो त्या टार्गेटमध्ये 6 मध्ये 20 करायचे असतात. आता त्याच्यापेक्षा 2 जास्त आहेत म्हणजे 6 मध्ये 22 करायचे आहेत. शेवटची ओव्हर आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मॅच कोणता संघ जिंकणार? योगेश पेनकर आणि अजित मोहिते 2 मोठी वादळ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी सोहेल चिताकेमचा एक युवा गोलंदाज आणखीन एक
वेगवान गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सोहेल थोडेसे दुखापतग्रस्त झाले होते, त्यातून सावरलेत, गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अभिषेक मार्गदर्शन करतायत थोडंसं. भूषण पाटील आहेत यष्टांच्या पाठीमागे, शशिकांत कदम आहेत, ऐश्वर्या सुर्वे देखील त्यांच्याशी चर्चा करून गेलेत. सोहेल 6 बॉल 22 रबर बॉल पावसाळी क्रिकेट घोडबंदर धमाका. नंदू पाटील, सचिन कदम यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक महत्वाचा सामना 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अजित मोहिते आणि योगेश पेनकर सध्याच्या कडल्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वेगवान परंतु खोलवर टाकला. एक धाव तिकडे घेतली गेली, लॉंग ऑनला पाठवलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अशा प्रकारची परिस्थिती टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये नवीन नाहीये. आपण अशाही प्रकारच्या मॅचेस जिंकताना पाहिलंय, परंतु सध्या जर पाहिलं तर 5 मध्ये 21 आहे. थोडीशी मॅच पाटील 11च्या बाजूने झुकली खरी आहे, परंतु शौर्य हर्षितला देखील संधी आहे आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे योगेश पेनकर, अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 मध्ये 21 प्रचंड वेगात ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या ठिकाणी येणारी एक धाव खूप महत्वाची असणार आहे आणि इकडे ऑप्टमच्या बराचसा बाहेर थोडासा दूर टाकला होता हा चेंडू, परंतु ऑप्टमच्या बाहेर नक्कीच रिचेबल नव्हता, थोडासा दूर होता. अजूनही 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. योगेश पेनकर समोर जर पाहिलं तर सोहेल, युवा वेगवान गोलंदाज चिता कॅम्प ट्रॉम्बे, महाड रायगडचे खेळाडू योगेश पेनकर. वेगात मात्र त्या ठिकाणी बॅट तर फिरवली गेली आहे, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही बॉल येऊ शकला नाहीये आणि धावबादच्या स्वरूपात योगेश पेनकर माघारी परततील. 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर यंगस्टर्स खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलेत आणि यंगस्टरला प्लॅटफॉर्म गोलंदाजांना हा पावसाळी क्रिकेटने खूप चांगला दिलाय. म्हणजे आज देखील तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये काही यंगस्टर पाहायला मिळाले, या मॅचमध्ये काही यंगस्टर पाहायला मिळाले आणि क्रिकेट हेच आहे, नवनवीन खेळाडू येतच राहतात. काही जुने खेळाडू जरी क्रिकेटपासून थोडे दूर गेले तर नवनवीन खेळाडूंचं येणं हे सुरूच राहतं. त्यामुळे हे क्रिकेट निरंतर चालू आहे. हो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केलाय. युवा सोहेल आपल्या वेगाची प्रचिती या ठिकाणी देत आहेत, अचूकतेची देत आहेत आणि या घोडबंदर धमाकामध्ये गोलंदाजीचा धमाका करत आहेत सध्या. आणि आता 3 चेंडू आणि 20 धावांची ही मॅच पाहायला मिळते. थोडीशी दूर गेली आहे. चमत्कार क्रिकेटमध्ये होतच राहतात, तसा काही चमत्कार या ठिकाणी होईल का? अजित प्रयत्न करत आहेत आणि इकडे पुलचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही आहे. थोडासा दबाव निर्माण जरूर केला गेला होता, परंतु बॉल सीमारेषेच्या पारच गेलाय 4 धावांसाठी. आणि अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ तिकडे बाकी आहे. 2 चेंडू 16. बॉल असाच घरंगळत सीमारेषेच्या पलीकडे गवतामधून मार्ग काढत असताना गेला. पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, चिखलाचं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या क्रिकेटची बातच न्यारी आहे, वेगळी आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट हे खेळण्याची संधी कोणालाही मिळत नाही, भाग्यवान लोकांनाच मिळते पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट खेळण्याची. अजित आता मात्र मॅच औपचारिकतेच्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. पहिल्या डावात तुफानी बॅटिंग शशिकांत कदम आणि अभिषेक कांगणे यांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या डावात गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामुळे विजयाच्या अगदी उंबरठ्यावर पाटील 11, ॲडव्होकेट प्राचार्य डॉक्टर साजन पाटील आणि कुळेच किचनचे आणि एक नामवंत व्यवस्थापक ISPL विजेते उमेश कुळे यांची टीम विजयी होते. विजयी संघाचं अभिनंदन या ठिकाणी विशेष आम्ही करू, कारण एक मोठी मॅच या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये विजय होताना पाहायला मिळतोय संघ पाटील 11.
दोन्ही संघांनी आपल्या जेवणाचे या ठिकाणी पॅकेट्स आहेत ते घ्यायचे आहेत. सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. पाहू शकता मॅचची समरी, ज्यामध्ये पहिल्या डावात जर पाहिलं तर शशिकांत कदम बरसले 37 धावांची नाबाद, 16 चेंडूमध्ये खेळी त्यांनी केली, 7 त्यांना दिली चांगली अभिषेक आंगणे याने. आणि पहिल्या डावात जर पाहिलं तर विक्रांत हा असा गोलंदाज होता जो एकमेव यशस्वी झाला, चांगली गोलंदाजी. इतर गोलंदाजांनी मात्र निराशा केली आणि त्याचे पडसाद मॅचवर पडले. एक मोठी धावसंख्या उभारली गेली. दुसऱ्या डावात एक चांगली साजेची सुरुवात अजित मोहिते, थॉमस डायस यांनी केली, परंतु काही चांगल्या ओव्हर्स आल्या आणि त्याच्यामुळे या मॅचला जिंकलं गेलं आहे साजन पाटील 11. पाटील 11 या टीमने जिंकलंय 15 धावांनी. विजय संघाचं अभिनंदन आणि सामनावीराचा पुरस्कार